चला, आवाज येतोय? ठीक आहे. मेसेज टाकून ठेवतो सक्सेसवर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्रास नाही. लाईव्ह करून ठेवतो. हा, या बरं. आलात? बघा, आपला टॉपिक चालू आहे गुणोत्तर प्रमाण. काही क्वेश्चन घेतले, काही क्वेश्चन आपल्याला घ्यायचं आहे. मला फक्त आवाज एकदा वाढून घेऊ दे. हा, आवाज फुल आहे. ठीक आहे. बघा, जिथून सोडलं होतं तिथून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. मी दोन टाईपचे क्वेश्चन शिकवलं होतं, आहे ना. एक झाकाझाकी मेथड आणि एक भागिले मेथड आहे. आठवत असेल त्यालाच अनुसरून एक दोन क्वेश्चन घेऊया, त्याला पुढे कामाला येईल बा. आहे. चला, क्वेश्चन नंबर 1. पेन पेपर उचला, लागा कामाला. मी जर सोडलं तिथून सुरू करणार. आशा करतो की तुम्ही पण त्याला सहकार्य करतात. जरा, जर 6A बराबर 4B बराबर 9C दिले तर तर हे सोपा क्वेश्चन आहे. तर एबीसीचा गुणोत्तर किती? ए बी सी चा गुणोत्तर असा प्रश्न आहे. प्रश्न ऑप्शन देतो बा. 6, 4, 9 झाला असेल, मला माहित नाही. 4, 9, 6, 9, 4, 6, 6, 9, 4. ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे, प्रिव्हियस क्वेश्चन आहे, विचारलं क्वेश्चन आहे. साधं सटीक क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. मी काय म्हणलं, जर असं जर दिलं असेल तर हे विचारलंय तर दिमाग ते लावायचं. ए ची किंमत काढायचं, एवर हात झाका बा. उरल्या दोघांचा गुणाकार 9 चौक किती राजा बोलतो 36. हा ना. बी ची किंमत काढायचं, बी वर हात झाका. उरल्या दोघांचा गुणाकार 9 चौक. आता बाकी दोघांचं 24. आता प्रश्न मला गंभीर पडायला पाहिजे की मला जाते. 6 1 6, 6 6 54, 6 चौक 24. हे योग्य आहे रे बाळा. 6 9 4 पर्याय क्रमांक 4. समजलं बा? आशा करतो की तुमच्या बुद्धीला हे क्वेश्चन समजले असतील. बरोबर आहे? आहे ना. हा क्वेश्चन तुम्हाला झालंय. थोडस एक ब्रशअप करण्यासाठी, म्हणजे रिकॉल करण्यासाठी, किंवा आपण काल काय घेतलं ते आज दिसायला पाहिजे. ठीक आहे बा. काल टाकले तर मला व्हिडिओ बघून घ्या. हे रफ करू बा. रफ करतो. सिंपल साधा क्वेश्चन होता. आता थोडस पुढे जायचं आहे मला, एक पाऊल पुढं. मग काय सर, याच्यानंतर काय? हेच क्वेश्चन आहे पण थोडस निराळा है ना. पटापट जास्त क्वेश्चन करायचं आहे तर पटापट करा जरा. जर क्वेश्चन क्रमांक 2, जर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क. जर 2.2 ए बराबर 3.3 बी बराबर 4.4 सी दिले, 4.4 सी दिले तर तर एबीसीचा मान विचारले. ए बी सी चा गुणोत्तर किती? पर्याय क्रमांक 1 2 4 3, पर्याय क्रमांक 5 2 10, पर्याय क्रमांक 6 4 3, पर्याय क्रमांक यापैकी नाही. यापैकी नाही. ठीक आहे ना. बघून घ्या. आहे ना. मी काय म्हणलं, सर असं जर क्वेश्चन जर आला तर काय करायचं? तेव्हा काही टेन्शन नाही घ्यायचं. तर दशमलक एकांतरित एकांतरित एक अंकांतर आहे. बिलकुल नाही घ्यायचं. गुणाकार 10 न दशमलक आणि हटवला आपण. बराबर 33. तरी क्वेश्चन आपल्या अवकाशात नाही आला. सगळ्यांना 10 न गुणाकार करून घेतलं, पॉईंट हटवून जाईल. तरी क्वेश्चन आता रेंज मध्ये करायला नाहीये. गुणाकार खूप मोठा आहे. तरी सगळे 11च्या पटीत आहेत. 11 दोन्ही 22, 11 3 33, 11 4 44. आता क्वेश्चन माझ्या रेंज मध्ये आहे, मला येते बा. बरोबर आहे. आता पहिल्यावर हात दाखवा. उरल्या दोघांचा गुणाकार 4 त्रिकोण किती राहतो? ए ची किंमत काढायची, बी ची 4 त्रिकोण किती? पुढच्याला 12. दुसऱ्यावरची किंमत काढायची, 4 तिसऱ्या काढायचं, 3 दोन्ही किती राहतात? 12 8 7. ऑप्शन मध्ये नाही. आता भजन करायचं नाही सर. त्यांना 2 न कटते. 20 टक्क 12, 20 चौक 8, 20 त्रिक 6. पर्याय क्रमांक कोणता रे? तिसरा. कळालं माय बाप? आपण इथून तुम्हाला इथपर्यंत शिकवलं होतं, पण असं जर काही विचित्र आलं
तर आपल्याला घाबरायचं नाही. माझा मुलगा फसायला नाही पाहिजे, माझा कोणताही विद्यार्थी इथं आड लढायला पाहिजे, न लढायला मग पाहिजे, ठीक आहे ना? म्हणजे तुला कुठंच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. मी असे असे क्वेश्चन घेतोय, प्रत्येक अँगल एक्सप्लोर करतोय, ठीक आहे ना? रब करू बा? चला हे रब करतोय, आहे ना? थोडस वरचा क्वेश्चन उचलतोय, रब करू बा? झालंय तुम्हाला हे काल झालंय, तेच फक्त रिकॉल करण्यासाठी लक्षात आहे की नाही ते बघत होतो मी. ठीक आहे. आता थोडस आपण एक पाऊल पुढे जाऊया. तुम्हाला काय काय शिकायचं आहे, काय काय नाही, ते आपल्याला पुढे जायचं आहे. जर आता बघा हे इम्पॉर्टंट आजचे, जर इथं जर लिहा ए गुणोत्तर बी बराबर एकाच 3 दिले व बी गुणोत्तर सी 5-3 दिले, किती राजा 5-3, तर तर ए बी व सी चा गुणोत्तर किती, हा प्रश्न विचारले. पर्याय पाहिजे तर पर्याय देतोय. 15, 9, 5, 14, 9, 15, 5, 9, 9, 5, 15. ठीक आहे बा, आहे ना? लक्ष द्या. क्वेश्चन कसं सुरुवात करायचं, कसं संपवायचं, ते माझ्यावर डिपेंड आहे बा. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. अगोदर आपली आपली गणिताची मेथड. तर इथं काय राजा बी आहे, बी ची किंमत इथं 3 दिले, इथं पण बी ची किंमत किती दिली बा 5, आहे ना? एकच व्यक्ती असेल, दोन किमती पॉसिबल आहे का? आता बघा तुम्ही एक व्यक्ती आहे ना? आहे. तुमचं नाव सखाराम आहे. काय राजा सखाराम. मी तुकाराम म्हणलं तर चालेल का बा? नाही, बिलकुल नाही सर. आहे ना? जर मला सखाराम म्हणून हाक मार्कत असेल तर सखारामच म्हणा ना, का तुकाराम म्हणताय? आहे ना? म्हणजे एकाच व्यक्तीला संबोधण्यासाठी एकच नाव पाहिजे. बरोबर आहे? मग सर इथं बी आहे, इथं याची किंमत 3 आहे, इथं 5 आहे, नाही साथी आहे. असं होऊ शकत नाही. त्यावेळेस काय करायचं लागेल, मर्ज मेथड. तुम्हाला काय शिकवलं आता? मर्ज कसं करायचं. जर असं जर काही आलं, एकाच व्यक्तीची 2 किमती असतील तर आपल्याला मर्ज करायचं. काही नाही, जसं तसं. जो कॉमन आहे त्याला मध्ये ठेवायचं. इथं बी कॉमन आहे तर त्याला मध्ये ठेवायचं. कळालं बा? हा. ए बी चा गुणोत्तर किती राजानो? एकाच 3. बीसी चा गुणोत्तर किती राजानो? 5-3. खाली मांडलं बा. वर अगोदर एबीसी गुणोत्तर लिहिलं, त्याच्यानंतर खाली बीसीचा गुणोत्तर लिहिला. लिहू शकता. आता आडव्या लाईननी शेजारचा नंबर, मी काय म्हणतोय, आडव्या लाईननी शेजारचा नंबर किती राजा 3. इथं पण आडव्या लाईननी शेजारचा नंबर किती राजा 5. 5-1-5, 5-3-15, 3-3-9. कोणत्या ऑप्शन मध्ये राजानो? 5-15-9 पहिलाच ऑप्शन आहे, मारलं मोकळं झालं. पण काही खुकार विद्यार्थी असतात, त्यांना हे नाही येत. आम्ही डायरेक्ट करणारे पोरायचं, आम्ही एकदम जमलेले पोरायचं, म्हणजे काय, त्यांना सगळं काही ते पारंगत आहेत प्रत्येक सब्जेक्ट मध्ये. इथं बघितलं बीची किंमत कितीच्या पडीत राहिली होती. जर आज बीची किंमत 3च्या पडीत असेल तर 10 वर्षांना विचारा, कधी जरी उठून जर झोपेतून विचारलं तर त्याची किंमत बीची किंमत 3च्या पडीत असायला पाहिजे. म्हणजे मला एक पास स्पष्ट झालं की बाबा रे, बीची किंमत 3च्या पडीत पाहिजे. ऑप्शन मध्ये बघितलं तर हे बी म्हणजे मधला नंबर आहे, हे 3च्या पडीत आहे, हे 3च्या पडीत आहे, नाही हे 3च्या पडीत नाही. आन्सर दॅड पण जाऊ शकता, परंतु आपला हे पण यायला पाहिजे, मोठ्या मोठ्या किमती आल्यानंतर आपला मर्ज कसं करायचं यायला पाहिजे. मर्ज मेथड म्हणजे काय, एकाच व्यक्तीचे 2 किमती असेल तर आपल्या तिथं दोघांमध्ये नातं जुळवायचं आहे. ठीक आहे मग, आहे ना? हा, आलं, समजलं असेल. आहे ना? हळूहळू सगळं मर्ज मेथड हे तुम्हाला आहे ना, पार आहे ना, जेवढं होईल तेवढं आहे ना डिटेल शिकण्या, टेन्शन घेऊ नका, भरपूर होतील. मर्ज काय हे त्रास तुम्हाला पाणी पाणी होऊन जाईल. समजलं? हा. रब करतोय, एक एक टॉपिकच उचलतोय मी लाईव्ह मध्ये, जेणेकरून बघणाऱ्या विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन होऊ नये. एक टाईप म्हणजे दुसरा टाईप मिक्स करू नये. जेणेकरून मी छोटे छोटे व्हिडिओ 50-50 एक एक तासाचे आहे ना, एक टाईप क्लिअर करतोय. जर मी 2-3 टाईप एकत्र घेतल्यानंतर तुम्हाला समजायला जड जाईल. हा माझा मोठा आहे, बाकी काही नाही. बघू किती जण करू शकता. कुठे गेलं रे? हा. हं? नाही शिकवलं मी तुम्हाला.
नंबर 2 हे मर्ज मध्ये. मी थोडस पुढे चाललोय, मला वाटलं थोडस. जर जर ए गुणोत्तर बी, आपली शीट आहे, आपल्या शीटचे क्वेश्चन आहेत, 3:5 आहे. किती राजा? 3:5. व बी गुणोत्तर सी 4:7 आहे असेल तर तर ए बी सी चा गुणोत्तर किती? ए बी सी चा गुणोत्तर किती? पर्याय 6, 9, 14, 3, 5, 7. टेन्शन घेऊ नका, मी आहे तर टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा. 12, 20, 35. ठीक आहे बघा, सोपा क्वेश्चन आहे, सोपा आन्सर यायला पाहिजे. लक्ष असू द्या, काय करायचं, मर्ज अगोदर करायचं, मर्ज मेथड है ना. आता बघा, इथं बी ची किंमत 5 आहे, इथं 4 आहे. 9 चा पी एस एका खाली एक मांडा. ए बी चा गुणोत्तर 3:5, बी सी चा गुणोत्तर 4:7. ठीक आहे बघ, आहे ना. साधा क्वेश्चन, सरळ. आडव्या लाईनी शेजारचा नंबर 5 आहे, इथं आडव्या लाईनी शेजारचा नंबर 4 आहे. वर गुणाकार करून घ्या, 4 त्रिकम 12. इथं गुणाकार करून घ्या, 5 चोक 20. इथं गुणाकार करून घ्या. कोणता ऑप्शन दिसते राजानो? 12, 20, 35. ऑप्शन नंबर 4. समजलं पाहिजे? काही डाऊट आहे रे? बिलकुल डाऊट नाही. समजलं? यालाच म्हणतात मर्ज मेथड. दिमाग जास्त लावायची गरज नाही. एका खाली एक मांडलं, आडव्या लाईनी शेजारचा नंबर, इथं आडव्या लाईनी शेजारचा नंबर, वर गुणाकार केलं उभं, जे आन्सर आले ते तुमचं आन्सर असेल. पण काही विचित्र प्राणी आहेत. इथं बी ची किंमत किती राजा? 5. इथं बी ची किंमत किती राजा? 4. म्हणजे बी ची किंमत 5च्या किंवा 4च्या पटीत पाहिजे. हे 5च्या पटीत आहे? नाही सर. हे 4च्या पटीत आहे? नाही सर. सर इथं 5च्या पटीत आहे आणि 4च्या पटीत पण आहे. दोन्ही ऑप्शन मध्ये फसलोय. आता काय जीव द्यायचं? नाही सर. मग मला सांगा, बी आणि सी चा गुणोत्तर इथे किती राजा? लगभग किती राजा? दुप्पट आहे. लगभग किती राजा? दुप्पट आहे. अरे 4च्या दुप्पट किती राजा? 8. पण हे 1 न कमी आहे, लगभग दुप्पट आहे, बरोबर आहे. इथं पण बघितलं सर, इथं 20 आणि 21 लगभग दुप्पट आहे का? नाही, गलत आहे. हे बघा, 20 दोन्ही 40 लगभग आहे. हे एवढा क्लोज आहे का? नाही. 20, 21 आहे, दुप्पटीच्या जवळ आहे करायचं नाही आन्सर. नाही तर आपल्याला जास्त ना भानगडीत पडायचं नाही, आहे ना. वर खाली मांडा, आडव्या लाईनी शेजारचा नंबर, उभा गुणाकार करा, यालाच म्हणतात मर्ज मेथड. समजले? आशा करतो हे तुम्हाला जमत असेल. आहे आहे कळलं बा? याला म्हणतात मर्ज मेथड. 2-3 क्वेश्चन झाले, आहे. तुम्हाला हे समजत असेल, आशा करतो. इम्पॉर्टंट आहे बरं का, प्रत्येक एक्झाम मध्ये हा ना, हे गाभा आहे. मर्ज मेथड तुमचं गाभा आहे. मी परत परत सांगतोय, मर्ज मेथड शिकला तर पुढचे टॉपिक तुम्हाला सोपे जाईल. कारण कुठेही लावू शकतो मी. समजलं मग? चला, दुसरा क्वेश्चन घ्या, आहे ना. टेन्शन घेऊ नका, मी आहे तर. क्वेश्चन नंबर 3. जर एबी चा गुणोत्तर 2:3 व बीसी चा गुणोत्तर 4:5 आहे. 4:5 आहे, हे 5 आहे. तर ए प्लस बी भागिले बी प्लस सी ची किंमत किती? 20/27, 27/20, 6/8, 8/6. सिंपल क्वेश्चन, साधा सटीक क्वेश्चन. आता इथं पण तुम्हाला काय वाटेल, हा बाबा रे, इथं बी आहे, ए बी तुम्ही असं करून घ्या, नाहीतर स्मॉल मध्ये असेल तरी काही प्रॉब्लेम नाही ना. तुम्हाला स्मॉल मध्ये दिले तर स्मॉल मध्येच ठेवा. ठीक आहे बा. इथं बी ला ए स्मॉल बी करून टाका. ठीक आहे. इथं बी ची किंमत किती राजा? 3 आहे. इथं बी ची किंमत 4 आहे. 9 साठी आहे बा. एकच व्यक्ती असेल तर त्याच्या किमती, त्याचं नाव एकच पाहिजे. बी म्हणतो इथं माझी किंमत 3 आहे, बी म्हणतो इथं किंमत माझी 4 आहे. काय करावं लागेल? मर्ज करा. ज्यावेळेस एकाच व्यक्तीची 2 किमती असेल त्यावेळेस मर्ज करायचं. मग सर अगोदर एबीसीचा गुणोत्तर काढून घेऊ. ए बी सी जो कॉमन आहे, इथं पण दोन्ही रेशो मध्ये जो कॉमन आहे तो मध्ये ठेवायचा. हळूहळू कळेल. एबीचा गुणोत्तर किती राजानो? 2 असते. बीसीचा गुणोत्तर किती राजानो? 4:5. बरोबर म्हणतोय. आता आपलं काम काय? आडव्या लाईनी शेजारचा नंबर. आडव्या लाईनी शेजारचा नंबर किती? 3. इथं आडव्या लाईनी शेजारचा नंबर किती राजानो? 4. 4 दोन्ही 8. 4 त्रिकम 12. 5 त्रिक 15. झालं मग. ए बी आणि सीच्या किमती आल्या की नाही? उचलून ठेवा. ए प्लस बी किती राजानो? 15. 12 आणि 8 किती राजानो? 20.
बी प्लस सी, इथं बी ची किंमत 12, सी ची किंमत 15, या दोघांची बेरीज किती राजानो? 27. कोणता पर्याय म्हणतो राजानो? 20/27 पहिलाच पर्याय आहे ना. सरळ सिंपल साधं ट्रिक आहे, साधी मेथड आहे ना. मर्ज मेथडची कला आहे. समजते? हळूहळू समजत असेल है ना, दिमाग चालत असेल की काहीतरी शिकवते बाबा. समजलं? त्यालाच म्हणतात मर्ज मेथड. भरती बिरती किंवा सरळ सेवा करत असेल असा क्वेश्चन साधं सरळ विचारू शकतात. ठीक आहे बा. परत करू बा. चला मी थोडस पुढे जातो है ना. शिकवले तुम्हाला. तिसरा क्वेश्चन आहे. एकाच टाईपचे 3-3 क्वेश्चन घेते जेणेकरून तुमची बुद्धी स्पष्ट व्हायला पाहिजे की बाबा हा हे काहीतरी आहे. आणखी एक क्वेश्चन घ्या, नाही वाटत नसेल असताना काय टेन्शन. चला क्वेश्चन नंबर याच टाईपचं. जर जर एबी मध्ये दिले एबी ला गुणोत्तर 15 आहे, कॉमा बीसी चा गुणोत्तर 3/4 व सीडी चा गुणोत्तर 4/5 असेल तर तर ए गुणोत्तर डी, ए आणि डी चा गुणोत्तर किती म्हणले? ऑप्शन नंबर देतोय 2/7 4 4/15. ठीक आहे बा. सरळ साधं सिंपल क्वेश्चन. आता इथं तुम्हाला कळत असेल की बाबा रे, आपला एबी बीसी सीडी असं एक चेन आहे. एक चेन कळते, एक साखळी आहे. मग आपलं काम ए पासून सुरू केलं, बी सी डी एवढी साखळी आहे बाळा बोलत ना. हे साखळी आहे की नाही रे? हा सर. ए बी सी डी बघा, ए बी बी सी सी डी, ए बी सी डी 4 व्हेरिएबल आहेत. किती राजानो? 4 बाराखडे. मग आपलं काम काय? एकाखाली एक मांडणं. एबी चा किंमत किती राजानो? 8/15. याला तर मर्ज मेथड म्हणतोय. बीसी ची किंमत एकाखाली एक मांडा 3/4. सीडी ची किंमत किती राजानो? 4/5. मांडायची काही गरज नव्हती, पण जे हुशार पोर आहेत है ना, जे गरीब माझ्यासारखे आहेत ते असेच करणार. आडव्या लाईनी छेदाचा नंबर 15 15. इथं आडव्या लाईनी छेदाचा नंबर 4. इथं आडव्या लाईनी छेदाचा नंबर किती राजानो? 3. इथं आडव्या लाईनी, इथं 2 जागा खाली येतात. आडव्या लाईनी छेदाचा नंबर 4 4. आपल्या ए ची किंमत पाहिजे. बोला, ए ची किंमत हे झाली काय राजानो? 8 × 3 × 4. गुणाकार करत बसू नका, फालतू वेळ नाही. ए ची किंमत एवढी आली. आपला बी सी विचारले का नाही? डी विचारले. ए ची आली, डी ची काढा. लिहा 15 गुणिले हे बघा, हे गुणाकार 4 × 5 बरोबर आहे. आता ए डी चा रेशो बघा, हे 4 कटलं, हे 4 कटलं. मी ऑप्शन लिहिताना थोडीशी गलती केली. हा आता बघा काय केलं बा? 5 5 25. इथं 8 1 8. मग किती आलं बा? 8/25 आलं की नाही बा? पर्याय क्रमांक 2 आहे ना. समज कळलं बा? त्याचं एबी छेदाचा नंबर किमतीचा गुणाकार विचार हे 4 कट 5 25 एक नाही पोरं नाहीत. आम्हाला आणखी काहीतरी बेटर द्या. ठीक आहे. कधी जे लावायचं मर्ज मेथड तर हे माहितच पाहिजे. याला आडवी मेथड म्हणतोय मी. कोणती मेथड बा? आडवी. बघा आडवी मेथड आहे. पण ज्या वेळेस मायबाप पहिलं आणि शेवटचा नंबर विचारते बघा, ए आणि डी पहिलं आणि शेवटचा नंबर विचारते, त्यावेळेस उभी मेथड घ्यायची. कोणती राजानो? उभी. आहे ना. आडवं घेतलं तरी काही भाषा बिघडत नाही, पण वेळ वाचतो याच्यामध्ये. पण कधी पहिलं आणि शेवटचं जर विचारलं तर उभी मेथड घ्यायची. उभी मेथड म्हणजे काय? एबी चा गुणोत्तर दिले. बोला, एबी चा गुणोत्तर किती दिले बाळा? 8/15. बीसी चा गुणोत्तर किती दिले बाळा? बोलत चला 3/4. हा ना. सीडीचा गुणोत्तर किती दिले बाळा? बोलत चला 4/5. लिहिलं बा. हे उभी मांडणी केली. तुम्हाला माहित आहे हे तराजूचे 2 पारडे आहेत. इकडे 1 किलो टाकलं तर इकडे 1 किलो काही ना काही टाकावं लागेल. गहू तांदूळ जे काय म्हणजे बॅलन्स करतोय. म्हणजे उजवा हात माझ्या डाव्या हातासोबत काढतो. इकडे 1 किलो तर इकडे 1 किलो. मग काटा सर, हे उजवा हातला बी आहे, हे डाव्या हातला आहे. हे सी आहे, हे सी. राहिलं का राजा? ए गुणोत्तर डी. एवढंच राहिलं बा. उजवा हात डाव्या हातासोबत कटतो, काढून टाकलं. आता जेवढं इकडे काढते, हे 4 कटलं, हे 4 कटलं. 3 1 3, 3 5 15. आता इथे काय राहिलं बाळ? डाव्या साईडला 8 राहिलं, उजव्या साईडला 5 5 25. याला म्हणतात उभी मेथड. हे आडवी मेथड लिहून घ्या, उभी मेथड. दोन्ही बाप आहेत आपापल्या ठिकाणी.
पण माझं कर्तव्य आहे जेवढं माझ्याकडे आहे तेवढं तुम्हाला देणं. ठीक आहे. हे दोन्ही ट्रिक लिहून घ्या, कामाचे आहेत बाळा. है ना. कधी लावायचं उभी मेथड? पहिलं आणि शेवटचं विचारलं तर, अन्यथा आपापली गरिबाची ही आहेच. ठीक आहे. चल आगे बढ़ते हैं. लिहून घ्या. सरळ सटीक है ना, टू द पॉइंट चालते माझं. है ना. काही कन्फ्युजन नाही काही इथे. कन्फ्युजन नसायला पाहिजे है ना. शिकवताना मास्तर कन्फ्युजन मध्ये नसायला पाहिजे. सरळ साधं चालवलं पाहिजे. बरोबर म्हणलं ना मी? यात कोणाला जरी तकलीफ असेल तर मला येऊन भेटा. झालं. रब करू बाळ. चला लिहून घेतला असेल. एवढा वेळ नाही आपल्याकडे ना. ऑनलाईन वाले आहे तुम्ही. तुम्ही पॉज करून व्हिडिओ थांबवून ते सगळं लिहू शकता. आणि अनलिमिटेड दिले. हेच लेक्चर एस सक्सेसला पण दिसेल बाळ. है ना. टेन्शन घेऊ नका. हळूहळू सगळे पेड बॅचेस पुरत मी तुमचा एक ग्रुप करून की नाही इथं तुम्हाला दररोज लाईव्ह तुम्हाला सगळे टीचमेंट वर बघू शकता. आणि तिकडे सक्सेसवर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा लगेच बघू शकता. नाहीतर दोन्ही लिंक एकत्र सोडून देतोय जेणेकरून तुम्हाला तकलीफ नको. ठीक आहे बा. क्वेश्चन क्रमांक 5-6 जे काय असेल ते बघून घ्या. साधा क्वेश्चन विचारतो बघा. सन 2023 तुम्हाला विचारलं क्वेश्चन. जर यायला पाहिजे बाळा एबीचा गुणोत्तर 9-14 14 आहे व बीसीचा गुणोत्तर स्मॉल मध्ये दिले तर स्मॉल मध्ये बीसीचा गुणोत्तर 16-7 असेल असेल तर तर मी आणखी ट्रिक सांगायला सुरुवात केली नाही याच्यामध्ये. तर एबीसीचा गुणोत्तर विचारले. चुपचाप राहायचं. ज्याला मी विचारलं त्यानं सांगायचं. 72, 102, 49, पर्याय क्रमांक 3 9, 112, 49, पर्याय क्रमांक 4 72, 112, 49. ठीक आहे. साधं क्वेश्चन आहे. सरळ सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला मर्ज मेथड लावायची आहे. आता कसं करायचं कसं आहे ना. ते तुमच्या बोलण्याचं आहे. तुमच्या मांडणीचं आहे. तुम्ही कसा खेळ या अवलंबून आहे. आहे ना. सगळं खेळ बी बी इथं 14 आहे. बी इथं 16 आहे. 9 सारखी आहे. मर्ज करावं लागेल. काय करावं लागेल? मर्ज म्हणजे एकत्र. एबीचा गुणोत्तर किती लिहा? 9-14. ठीक आहे. बीसीचा गुणोत्तर किती लिहा? 16-7. एवढं मांडू शकतो बाळ. बघितल्या. आडव्या लाईनने छेदाचा नंबर 14 आहे. इथं आडव्या लाईनने छेदाचा नंबर 16 आहे. 16 144 मांडू शकता. नाहीतर गुणाकार करायचे नसेल तर असंच ठेवू शकता. नाही सर मला गुणाकार येत नाही. 9 गुणले 16 केलं. काही फारसं बिघडत नाही. 14 गुणले किती राजा मग 16. उभा गुणाकार करतोय 14 गुणिले 7. आता जेवढं काढता येईल तेवढं काढा. बे एक बे बे आठी 16, बे एक बे बे आठी 16, बे एक बे बे साती 14. आता काही कटते का बा? बिलकुल काही कटत नाही. 9-8-72. 14-8 किती राहतो? 112. 7-7 किती राहते मग? 49. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते रे असं? हा सर एक ऑप्शन दिसते पर्याय क्रमांक 4. मारलं मोकळं झालं. त्याला तर मर्ज मेथड म्हणतात. असं दिलं तर हे विचारलेलं सन 2023 सुंदर क्वेश्चन आहे. मी हुबेहूब मांडलाय. कळालं असेल कसं करायचं कसं जायचं आहे ना. समजलं असेल. रब करू. आता बघा करणारे पोरं कसे करतील मी सांगतो तसं बघा. टेन्शन नाही घ्यायचं. मी आहे तर जगामध्ये टेन्शनच नाही घ्यायचं. आहे ना. तुम्ही तयारी करताय. मला माहित आहे ए ची किंमत तिच्या पडीत राहिली 9. बी ची किंमत तिच्या पडीत पाहिजे राहिली 7. एवढं माझ्या डोक्यात आहे. ए ची किंमत सगळीकडे 9च्या पडीत आहे. दिमाग नाही लावू शकत. हा बी ची किंमत 14 मध्ये 7 लपले 7च्या पडीत पाहिजे. 7 1 7 7 सेकंड 42 याला 7 भाग जाते. 7 1 7 याला 7 भाग जात नाही. याला पण 7 भाग जाते. याला पण 7 भाग जाते. ठीक आहे. मी केवळ दुसरा ऑप्शन हटवू शकलो. बरोबर म्हणतोय मी. पण मला माहित आहे सर एबीचा गुणोत्तर 9-14 आहे. गुणोत्तर चेंज व्हायला पाहिजे करायचं नाही.
इथं किती राजानो? नवास 112. आपल्याकडे नवास 14 आहे. तर नवास 112 शक्य आहे का राजानो? नाही, चुकीचा आहे. जो गुणोत्तर आहे तो इथंच पाहिजे. त्याच्या पलीकडे किती नाटक नाही चालणार. ठीक आहे बा. इथं पण राजानो नवास 112 नाही. काय पाहिजे? ए बी चा गुणोत्तर नवास 14च पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये? बघा बघा हेच आहे. बघा नवास 14 आहे, जवळपास आहे. अरे एवढं दूर आहे. हे किती पट चालले? पटीने चालले. हे पटीमध्ये आहे? नाही. हे पण पटीमध्ये आहे? नाही सर. बघा 72. वाटेल तर तुम्हाला आपल्या आपल्या भाषेनं करून घेऊ शकता. तुमच्या मनाचा खेळ आहे. 8 1 8 8 9 72 8 1 8 8 32. बघा झालं की नवास 14. म्हणजे रेशो चेंज नाही व्हायला पाहिजे. काल नोट लिहून दिलं, कोणत्याही गुणोत्तरला एका समान संख्येने गुणाकार किंवा भागाकार केल्यास त्याच्या गुणोत्तरवर कोणताच परिणाम होत नाही. सांगितलं होतं, जर इथं नवास 14 असेल तर इथं पण नवास 14 यायलाच पाहिजे बा. एनी हाऊ कसं पण. म्हणजे म्हणलं सर नवास ऑलरेडी 9 तर होतं, मग इकडे 14 पाहिजे होतं. नाही सर, हे आन्सर नाही. इथं 9, इथं 112 नाही, 14 पाहिजे. नाही, गलत. हे तर नाही का? कारण बी 7च्या पटीत पाहिजे, ही 7च्या पटीत नाहीये. ऑप्शन नंबर 4. हे सुपरवाले आहेत आणि सुपरमॅन असतात ना काही काही लोक, दरड दिमाग चालवणारे, त्यासाठी आहे. नाहीतर माझ्यासारखी जी गरिबी आहे ना, गरिबीतून आले ते असं करू शकतात. ठीक आहे बा. समजलं रे? आहे ना, एकदम डोक्यात जायलाच पाहिजे. शिकवा असं तर डोक्यात सटीक जायला पाहिजे. संपू बाळ. हा. तुम्ही बीसी ला पकडून पण आन्सर काढू शकता. नाही सर तुम्ही ए बी सांगता तर आम्ही बी नाही, असं काही नाही. तुम्ही तुमच्या परीनं जाऊ शकता बा. रब करू मी? रब करतोय. बरं सांगितलं क्वेश्चन मध्ये ऑप्शन सगळं सांगितलंय. पुढचा क्वेश्चन घ्या. सुंदर क्वेश्चन, सटीक क्वेश्चन, टिकाऊ, मजबूत, तुमच्यासारखं. करणार? हो, करावं लागणार म्हणून आम्हाला दुसरं काही नाही. बघा असं एक साधं क्वेश्चन विचारले. बघा भरतीचा क्वेश्चन आहे. भरती माहिती आहे ना बा? सरळ सेवा भरती किंवा पोलीस भरती. एक्स 9 डबल कोलन 5 सिंगल कोलन वाय आहे. जर असं दिले तर तर एक्स गुणिले वाय ची किंमत किती? असा प्रश्न विचारतात कधी कधी. सोपा क्वेश्चन आहे. 5/9 9/5 45 3√5 असा पर्याय दिलाय. घाबरायचं नाही. मी काय म्हणलं? घाबरायचं नाही. बघा हे सिंगल कोलन म्हणजेच काय राहते ना? भागिले. ते गुणोत्तरचं चिन्ह आहे. मी असंही लिहू शकतो एक्स गुणोत्तर वाय किंवा एक्स भागिले वाय असंही लिहू शकतो. याला एक्स गुणोत्तर वाय म्हणू शकतो किंवा एक्स भागिले वाय असंही लिहू शकतो. दोघांची किंमत एकच आहे. दोघांना लिहिण्याची अशी पद्धत आहे. बरोबर बाळ? म्हणजे याला मी असं लिहू शकतो एक्स भागिले 9. डबल कोलन याचा अर्थ बरोबर. याने डबल कोलन आहे ना, हे 2 एकूण 4 डॉट आहे ना, त्याचा अर्थ होतो बरोबर. आणि हे 5 भागिले वाय याला तर असं लिहू शकतो, याला असं लिहू शकतो. बरोबर आहे? आता बरोबर तिरपा गुणाकार करून घ्या. एक्स वाय ला एक्स वाय 9/5 किती राहते? 45. एक्स वाय ची किंमत किती आली माझ्या? 45. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 3. साधा क्वेश्चन, एकदम साधा क्वेश्चन है ना. पण तुम्हाला यायला पाहिजे, माहिती पाहिजे, बाकी काही नाही. माहिती असणं गरजेचं आहे. रब करू बा? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही ना? रब करतोय. सगळं शिकवलंय, साधं क्वेश्चन आहे. आता असं जर काही क्वेश्चन केला तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर गुंतवणार आहे. हा, तर यायलाच पाहिजे. नो डाऊट. तुम्ही खासम खास स्टुडंट आहेत माझे. तुम्हाला हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर याच टाईपचा दुसरा क्वेश्चन. मर्ज शिकवलं तुम्हाला. 3.2 जर गुणोत्तर एक्स डबल कोलन दिले, एक्स गुणोत्तर 16.2 असं दिले, तर 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 एक्स ची किंमत किती म्हणले? 6.3 9.7 5.4 7.2. साधा सिंपल क्वेश्चन आहे. जसं पूर्वी याच्या अगोदर क्वेश्चन केलंय सेम क्वेश्चन असा आहे. ठीक आहे बा. घाबरायचं नाही. याचा अर्थ काय होतो राजानो? बोलूच ना. 3.2 भागिले किती राजानो? एक्स. याचा अर्थ काय होतो राजानो? बराबर एक्स भागिले किती राजानो? 16.2. या क्वेश्चन मध्ये शिकण्यासारखं आहे. 2024 चा विचारलेला सुंदर क्वेश्चन. स्टार मार्क. तिरपा गुणाकार करून घ्या. हे तिरपा गुणाकार
3.2 गुणिले किती राजानो 16.2 बराबर एक्स गुणिले एक्स म्हणजे काय एक्स स्क्वेअर. आता माझ्या बुद्धीला पटायला पाहिजे एक्स स्क्वेअर ची किंमत एवढी आहे. बरोबर म्हणतोय मी? हा. आपल्याला एक्स ची किंमत विचारली, एक्स स्क्वेअर ची विचारले का भाव नाही. तर मी काय करणार, तर याच्याकडे बघितल्यानंतर थोडी आशा झाली असेल, आहे ना, काहीतरी करण्याची इच्छा झाली असेल. तर एक्स स्क्वेअर आहे, दोन्ही साईडनं वर्गमूळ घ्यावं लागेल. एक्स ची किंमत काढण्यासाठी वर्गमूळ तर घ्यावंच लागणार. मग सर 32 वर्गमूळ नाही काढू शकत. मी काय म्हणलं, याच्याकडून ह्याला 2 उसने द्या. 3.2 ला 3.2 गुणिले त्याला फोड काढल्याला 2 भाग दिलं तर बी एक बे बी 8 16 बे एक बे बराबर एक्स स्क्वेअर. ऍडजस्टमेंट केलं. त्याला मी असं लिहू शकतो बा 16.2 ला 2 गुणिले 8.1. असं का करतोय आपण? हे पूर्ण वर्ग संख्या मिळव. कारण जनो माझी इच्छा आहे मला पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. मग ह्याला 2 देऊन टाका, बेचाळीसला उष्ण देऊन टाका. 2 दोन्ही 4, 3 दोन्ही 6 गुणिले 8.1 बराबर किती राजानो एक्स. आता जीवात जीवाला असेल सर आता काहीतरी आहे बघा, दशमलगला 12 गुळे ठीक आहे. 64 वर्गमूळ किती राजानो बोलत चला 8. 81 वर्गमूळ किती राजानो 9 बराबर एक्स ला एक्स वर्गमूळ काढून घेतलं, इकडचा वर्गमूळ घेतलं, इकडचा पण वर्गमूळ घेतलं. पण सर दशमलगचं काय केलं बघा, गुणाकारामध्ये दशमलगची काय होते राजानो बेरीज. इथे किती अंकांतर पॉईंट राजानो 2, हे 1 हे 1 किती अंक राजानो 2 अंकांतर. तर बाहेर आल्यानंतर बघा वर्गमुळामध्ये 2 अंकांतर पॉईंट असेल तर वर्गमुळाच्या बाहेर किती राजानो 1 अंकांतर पॉईंट. किती राजानो 1. तर इथं 2 अंकांतर पॉईंट आहे. 9 8 72 72 म्हणजे 1 अंकांतर पॉईंट द्या. एक्स ची किंमत किती आहे बा 7.2 7.2 हे आन्सर आहे. बरोबर बा, काही डाऊट रे? काही डाऊट नाही. सरळ साधं सिंपल साठी क्वेश्चन आहे. दिसल्या दिसल्या समजलं असेल. काल अरे समजलं की नाही? काही डाऊट आहे? है ना. हे 2024 ला विचारलं सुंदर क्वेश्चन होतं. आता काही पुढे म्हणत असेल सर हे आम्हाला पटना गेलंय, हे आम्हाला पटना गेलंय. इथं तुम्ही काय केलात एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर बराबर 3.2 गुणिले किती राजानो 16.2 हे केलात. आपल्याला एक्स ची किंमत पाडायची, एक्स स्क्वेअर ची किंमत तर दिली बरोबर बा. अरे हा या ना, याच्याकडे बघितल्यानंतर ही संख्या 9च्या पटीत आहे, तर वर्गमूळाच्या बाहेर गेल्यानंतर 9च्या पटीतच राहील. 9च्या पटीत करायचं हे आन्सर आहे, हे नाहीये, हे आहे, हे आहे. ठीक आहे. पण ही संख्या सम आहे. सम संख्येचा वर्गमूळ घेतल्यानंतर आन्सर सम यायला पाहिजे, हे आन्सर नाही सर. पटलं मी कसं कसं जातोय. एक्स स्क्वेअरची किंमत हे दिले, एक्सचा वर्गमूळ काढलाय बघा 6 आणि 1 7 आणि 2 9. जर ह्याची संख्या जर यांचा गुणाकार 9च्या पटीत असेल तर वर्गमूळ पण 9च्या पटीत यायला पाहिजे. कॉमन सेन्स आहे सर. हे 9च्या पटीत, हे 9च्या, हे 9च्या. तर हे दोन्ही संख्या सम आहे तर वर्गमूळ पण सम, हे आन्सर गेलं. हे 2 आन्सर आपण हटवले, हे दोन्ही. आता 3 किंवा 4 बजरंग बलीचं नाव घेऊन मारणार का नाही. 32 तर येणारा वर्गमूळ पण कितीच्या पटीत राजानो 4च्या पटीत पाहिजे. त्याला 4 भाग जाते का रे नाही. आन्सर आन्सर क्रमांक 4. समजलं. हे तुमच्या बुद्धीचा आहे, तुम्ही कसं वापर करताल त्याच्यावर अवलंबून आहे. कळते भाऊ आहे ना. गेली 30-40 मिनिट झालं मी हे शिकवतोय. कळालं? समजलं बा. डाऊट नाही. थोडस पुढे जातोय. एकाच टाईपचे असे 2 क्वेश्चन घेतले. 2023 आणि 24चा क्वेश्चन होतं. दोन्ही क्वेश्चन तुम्हाला जमले असतील, लिहून घ्यायचं तर लिहून घेऊ शकता. हे रफा काही प्रॉब्लेम असेल तर मला बोलत चला. रफ करू मग. नंतर तुम्ही पॉज करून बघू शकता, तुमच्या याच्यावर आहे. जर वाटत असेल तर युट्यूबवर डायरेक्ट लिंक घेऊ, तर युट्यूबवर आपण डायरेक्ट घेऊ. मी कमेंट हटवून टाकतो. फक्त प्रॉब्लेम काय युट्यूबला, ते स्क्रीन रोटेट आहे ना, एचडी क्वालिटी येत नाही, ब्लर होते थोडस. ठीक आहे. पुढे जाऊ बा. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता सुंदर सुंदर क्वेश्चन उचला तुमच्या एक्झामला आलेले. क्वेश्चन नंबर 3 घ्या बरं. भाऊ किती जण करू शकता. जर ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी बराबर 2 3 5 दिले तर ए भागिले बी गुणोत्तर बी भागिले सी गुणोत्तर सी भागिले ए याची किंमत किती म्हणते. ऑप्शन देतोय, ऑप्शनचं पण क्वेश्चन आहे.
20, 25, 39. नंबर 2, 20, 18, 75. नंबर 3, 18, 20, 79. तोपर्यंत तुम्ही ट्राय करा. 75, 26. सॅम्पल 6 साठी क्वेश्चन आहे बाळा, आहे ना. लक्ष असू द्या. ए ची किंमत दिली बाळा 2, किंमत किती दिली 3, ची किंमत दिली. ए ची किंमत किती दिली बाळा 2, बी ची किंमत किती दिली 3, गुणोत्तरला गुणोत्तर. बी ची किंमत किती दिली बाळा 3, सी ची किंमत किती दिली 5. उचलून किमती ठेवायचे. सी ची किंमत किती दिली बाळा 5, ए ची किंमत किती दिली बाळा 2. आता खेळ इथं खरा आहे. ठीक आहे बाळा. इथून पुढे तुम्हाला आता बघा 2 मेथड आहेत. हे तुमचं आन्सर आहे. पण ऑप्शन मध्ये काही दिसणार गेलं, आता काय जीव द्यायचं. आता काही लोक लसाई पद्धतीने शिकवतात, काही माझ्यासारखे डायरेक्ट मारतात. है ना. कसं अगोदर लसाई सांगतो. तर लसाई म्हणजेच करायचं ना, या छेदांचा गुणाकार करून घ्या. नाही कळत नसेल सरळ छेदांचा गुणाकार. 5 त्रिक 15 दोन्ही किती राहते मग 30. आहे ना. सगळ्यांना किती न गुणाकार करा 30 30. प्रत्येक संख्येला 30 न गुणाकार करा. कसं छेदाचा गुणाकार 5 त्रिक 15 15 दोन्ही 30, याला 30 न गुणाकार करा. याला 30, याला 30 आणि याला 30. 3 1 3, 3 10 30. 10 दोन्ही 20. याला 30 न 5 1 5, 5 1 30. 37 किती राहते 18. बे एक बे, बे एक बे, बे 15 5 किती राहते 75. कोणता पर्याय देतो रे? 20 18 75. ऑप्शन नंबर सेकंड. समजलं. हे झालं कोणती मेथड राजानो? लसाई पद्धत. ठीक आहे. पण काही ना माझ्यासारखे गरीब लोक आहेत जे हुशार ना, म्हणजे आपल्यासारखं थोडी दिमाग चालणार. आपण गरीब लोक असंच करणार. लसाई किंवा मी दुसरी पद्धत. काही आपल्यापेक्षा हुशार लोक असतात, ते कसे करणार. तुम्हाला माहित आहे बाबा रे, ते काही करायची गरज नव्हती. बघितलं थोडं नजर तेच मारा. ही संख्या ए भागिले बी, बी भागिले सी, सी भागिले ए असं दिलेलं आहे. सी ची किंमत किती राजा बरोबर त्याला 5. तर अंश तर सी ची किंमत 5च्या पटीत आहे. जे काही किंमत असेल ते 5च्या पटीतच यायला पाहिजे. अरे 5च्या पटीत हे आहे, हे आहे, हे आहे. नाही, आन्सर क्रमांक सेकंड. है ना. जे सुपरमॅन आहेत त्याच्यासाठी आहे, जर आपल्यासारख्या गरीब लोकांसाठी नाहीये. आहे ना. मी काय म्हणलं, सी ची किंमत 5 आहे, तर सी भागिले काही का बोलू द्या, आपल्याला काय करायचं आहे ना. हे 5 भागिले 2 आहे, 2च कटेल, 5 कटणार आहे करायचं नाही. म्हणजे मला माहित आहे जे काही आन्सर येईल, शेवटचा जे काही गुणोत्तर येईल ते 5च्या पटीत यायला पाहिजे. 5च्या पटीत एकमेव आन्सर आहे, मात्र मोकळं झालं. ते सुपरमॅन आहेत. पण माझ्यासारखे गरीब लोक, आता तुम्हाला गुणोत्तरचं रूपांतर कसं करायचं? 2/3, 3/5 आणि 5/2 असं जर दिलंय, पण तुम्हाला लसाई मिसाई काही समजत नसेल, तर माझ्याकडे लक्ष द्यायचं. फोकस इकडे लक्ष द्या. अंश जशाच तसं लिहा. 2 3 5 लिहिलात पण काय डाऊट आहे? नाही. अंश जशा तसं. आता पहिली किंमत काढायची, तर पहिल्यावर हात झाका. आता अंश तर लिहून टाकला. आता बारीक कोणाची बाळ? छेदाची. पहिल्यावर हात झाकलं, उरल्या दोघांचा छेदाचा गुणाकार. 5 दोन्ही 10, याला 10 न गुणाकार करा. मी परत सांगतोय काय म्हटलं. 2 3 5 अंश जशा तसं लिहिलं, काही बाचं बिघडलं नाही. आता पहिल्याची किंमत काढलं, पहिल्यावर हात झाकले. हे झाकाझाकी मेथड म्हणतो ना. हे बाहेर जाऊन म्हणून काय मास्तर झाकाझाकी मेथड शिकू लागले. लोक भर चौकात मारतील तुम्हाला मला. हे तुम्हाला समजण्यासाठी मी असं नाव दिलं की आपल्या पोरांना सगळं समजावं. ठीक आहे बा. हे आपणच डेव्हलप केलंय है ना. तर पहिल्यावर हात दाखला, उरल्या दोघांचा छेदाचा गुणाकार 10 न गुणाकार करा. तुम्ही सांगा आता दुसऱ्याची किंमत काढायचं, दुसऱ्यावर हात झाका, उरल्या दोघांचा छेदाचा गुणाकार 3 दोन्ही 6, याला 6 न गुणाकार करा. तिसऱ्याची किंमत काढायचं, तिसऱ्यावर हात झाका, उरल्या दोघांचा गुणाकार छेदाचा बरं का, 5 त्रिक 15 झालं बा. 10 दोन्ही 20, 37 18 गुणाकार करा. 15 5 75. हे झालं तुमचं आन्सर. आलं की नाही मॅच? ज्यांना लसाई बिसावी काही जमत नाही, सर या हात गुणाकार करणं आमच्या बुद्धीला खेळ नाही. जर तुमची बुद्धी चालत नसेल, माझ्यासारखे गरीब लोक असाल, तर 2 3 5 2 3 5 लिहून टाकलं, अंश लिहून टाकलं. आता झाकाझाकी मेथड. पहिल्यावर हात झाका, उरल्या दोघांचा छेदाचा गुणाकार, दुसऱ्यावर हात झाका, उरल्या दोघांचा छेदाकारचा गुणाकार, उरलं तिसऱ्याची किंमत काढायची, तर उरल्या दोघांचा छेदाचा गुणाकार 15 आता गुणाकार करून घ्या. हे तुमचं आन्सर पर्याय क्रमांक सेकंड मारून मोकळं झालं. आशा करतो की तुमच्या बुद्धीला हे असलं पटत असेल, है ना. पटलं बा? काय डाऊट असेल तर बोलत चला पटापट. झालं.
रब करू, लिहून घेतला असेल रब करतोय मी. दोन्ही तिन्ही मेथड देऊन टाकलं. डायरेक्ट कसं मारायचं है ना, रेशो पद्धत आणि तुम्हाला ते पण है ना झाकाझाकी पद्धत पण तुम्हाला सांगून दिलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन उचलतो मी. म्हणजे तुम्हाला आता काय काय शिकवलं बा, मर्ज तर तुम्हाला येतेच, मर्ज शिकून टाकलं आहे ना. थोडेफार रेशोची कला सांगितली, कसं कसं जायचं, थोडस पुढे गेलंय है ना. रब करू मी. चला, काही डाऊट असेल तर तुम्ही, आपल्याकडे माईक आहे, माईक करून बोलू शकता. पुढचा क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 4, 5 जे काय असेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघा. अच्छा, याच्यात नाही का क्वेश्चन होता? आता अच्छा एक क्वेश्चन दिले, हा 2023 चा क्वेश्चन आहे. करा. ए गुणोत्तर बी बराबर सी गुणोत्तर याची किंमत दिलेला प्रश्न. सरळ सेवेचा प्रश्न आहे. सरळ सेवा, ठीक आहे बघा, सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. तर ए स्क्वेअर जर दिले, जर असं असेल, ए स्क्वेअर सी स्क्वेअर भागिले बी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर याची किंमत किती? ऑप्शन देतोय, 1/600, 1/60, 1/36, 1/6. साधा क्वेश्चन, सरळ क्वेश्चन. तर अगोदर हे सांगा, हे नाटक काय? बघा, ए गुणोत्तर बी बराबर आहे सी गुणोत्तर डी. म्हणजे एबी चा गुणोत्तर 1:6 आहे, सीडी चा गुणोत्तर 1:6 आहे. म्हणजे याला आपल्या आपल्या भाषेत घेऊन घ्या. एबी चा गुणोत्तर किती दिले बा? 1:6 आणि सीडीचा पण गुणोत्तर किती राजानं बोलत चला? 1:6. याचा अर्थ असा होतो, ए गुणोत्तर बी बराबर सी गुणोत्तर डी बराबर 1/6 आहे. म्हणजे एबी चा गुणोत्तर पण 1/6 आहे, सीडी चा गुणोत्तर पण 1/6 आहे. हा यार, आता दिमाग नाही लावायचं. आता काय करायचं? एबीसीडी दिले, काहीतरी गडबड आहे. मला बघूया, क्वेश्चन दिले ना बरोबर. आता काय करायचं? सर, ए ची किंमत किती दिली बाळा बोलत चला? 6. बी ची किंमत किती दिली बाळा? 1 ची किंमत 1, बी ची किंमत दिली, सी ची किंमत 1, डी ची किंमत दिली आहे. उचलून ठेवा. ए ची किंमत किती राजा? 1, 1 चा वर्ग 1. सी ची किंमत किती राजा? 1, 1 चा वर्ग किती राजा? 1. बरोबर आहे? मला बी ची किंमत किती राजा? 6, 6 चा वर्ग किती राजा? 36. प्लस डी ची किंमत किती राजा? 6, 6 चा वर्ग किती राजा? 36. वर दोघांची बेरीज किती राजा? 2. खाली दोघांची बेरीज किती राजा? 72. बे एक बे, बे एक बे, बेत्रिक 6, बेसक्कम 12. आन्सर किती आला बा? 136. पर्याय क्रमांक थर्ड. म्हणजे कधी कधी तुम्हाला असे गुगली देते की सर याच्यात मर्ज बेरीज, अरे काही नाही बाळ. इथं बघा, 2 नंबर रिपीट झाले का? पी 2 झाले, सी 2 झाले, नाही. मर्ज बेरीजचे भानगडीत पूर्ण का? एबीचा गुणोत्तर सीडीचा गुणोत्तर दिले, त्याच्या किमती दिले, उचलून ठेवायचं आहे. आन्सर 136 काढायचं, बाकी दिमाग बिलकुल नाही लावायचं. समजलं? साधं क्वेश्चन आहे, सिंपल, फक्त व्हॅल्यू पुटिंगची किंमत आहे. पण विचारतात असे क्वेश्चन. रब करू बा. रब करतोय मी. सरळ 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 सेवेचा क्वेश्चन होता, सरळ सरळ होता. रब करू. चला, या पुढे, थोडस पुढे या. आता बघा, तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं क्वेश्चन नंबर हे मर्ज मेथडचं कसं कसं होते, हे करून दाखवा बरं जरा. जर जर ए गुणोत्तर बी बराबर 2:5, कमा बी गुणोत्तर सी 4:3 व सी गुणोत्तर डी बराबर किती? 2:5 दिले, तर तर ए गुणोत्तर डी ची किंमत किती? असा प्रश्न. मी ऑप्शन देतो, 1576, 1675, तर 75, 16. सरळ क्वेश्चन आहे, साधं सोपं, करून दाखवा बरं.
हे पण मर्ज मेथडची एक कला आहे. मी आत्ताच सांगितलं बाळ, ज्यावेळेस पहिला आणि शेवटचा विचारतं त्यावेळेस कोणती मेथड लावायची बाळ? उभी. नाहीतर आडव्या रेषांना पण आन्सर येते, पण अननेसेसरी कॅल्क्युलेशन का करायचं हा प्रश्न पडायला पाहिजे. मला काय दिले बाळ? एबीचा गुणोत्तर दिले किती राजानो? 2:5. बीसीचा गुणोत्तर दिले किती राजानो? 4:3. दिले ना? सीडीचा गुणोत्तर दिले बाळा किती राजानो? 2:5. दिले ना? दिले. आता बी कटलं, सी कटला. डावा हात उजव्या सोबत कटतो, राहिला किती राजानो? ए. उजव्या साईडला किती राहिला? डी. आता काटायचं असेल तर तुम्ही, हा ना, मला काय तुम्ही कसंही काटू शकता, पण इथं काटण्यासारखं काही दिले कार्य नाही. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 5 त्रिक 15, 15 पाचा 75. म्हणजे ए आणि डी चा गुणोत्तर 16:75. 16:75 ऑप्शन नंबर सेकंड. बघा किती फास्ट आलं. ती लावायची तुम्ही तर पहिलं आणि शेवटचं विचारलं तर डोक्यात एक असू द्या, आपलं हे लावायचं आहे. म्हणजे ना याच्यानं आन्सर पटकन येते. बाकी मोठं आपलं काही नाही. आपला उद्देश एकच असायला पाहिजे, इतरापेक्षा मी किती पुढे जाईल. ठीक आहे. पहिलं आणि शेवट विचारलं, उभी मेथड बघा पटापट कटते. बीबी कटलं, सीसी कटलं, ए डी चा गुणोत्तर इथं काही कटण्यासारखं नव्हतं. उजवा हात डाव्या हातला 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 5 त्रिक 15, 15 पाचा 75. असं कापू नका बघा, नाहीतर खुळ्यासारखं करताल. हे याच्यासोबत काटते, हे याच्यासोबत काटते, पण हे असं नाही काटणार 2 बेदुनी 4 असं का नाही. डावा हात उजव्या हात सोबत हा गुणोत्तर कटतोय, म्हणजे हा कटतो, हा कटतो. इकडं काही काटण्यासारखं नव्हतं. इकडं 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, नाहीतर गुणाकार करून घ्या, शेवटी बघून घ्या. ठीक आहे बघ, समजलं? हे म्हणतात त्याला उभी मेथड म्हणतात. पुढचं एक क्वेश्चन करून दाखवा. मी मानतो तुम्हाला जर तुम्ही येत असेल. बरोबर. चला, आणखी एक क्वेश्चन देतोय. बघा किती जण करू शकता. तुमच्या स्पीडवर अवलंबून आहे, तुम्ही किती फास्ट आहेत. चला, घ्या बरं. जर जर ए गुणोत्तर बी बराबर 3:5 व बी गुणोत्तर सी बराबर 7:8 व सी गुणोत्तर डी बराबर 2:3 असेल असेल तर तर 2 ए गुणोत्तर 3 डी ची किंमत किती? असा प्रश्न आहे. ऑप्शन मी देतो. 1:2, 7:30, 7:15, 7:20. साधा क्वेश्चन आहे, करून दाखवा. सिंपल क्वेश्चन आहे, सरळ. दिसतंय ना? हा, दिसत नसेल तर सांगा. क्वालिटी HD आहे बा, त्याच्यामुळे मी हा ऍप तुम्हाला दिलाय. फक्त पेड पोरांनाच देणार आहे बा, हा ना, लाईव्ह येण्यासाठी. बाकी उद्यापर्यंत ग्रुप तुमचा वेगळं बनवून तुम्हाला सगळे लाईव्ह बघतील. हा, तसं करेल. आता मला माहित आहे ए आणि डी चा गुणोत्तर पाहिजे. 2-3 ना नंतर बघू. अगोदर आपल्याला ए आणि डी चा गुणोत्तर पाहिजे, म्हणजे पहिला आणि शेवट पाहिजे. कोणती मेथड लावणार? उभी. बोला. AB चा गुणोत्तर किती दिले बा? 3:5. बढिया. BC चा गुणोत्तर किती दिले बा? 7:8. बढिया. आणि CD चा गुणोत्तर किती दिले बा? 2:3. माझ्या कोणाला डाऊट आहे रे? नाही. हे बी कटलं, सी कटलं. डावा हात उजव्या हात, डावा हात उजव्या हात. डाव्या साईडला काय राहिलं? ए. उजव्या साईडला काय राहिलं? डी. इकडं बेक बे बेचोक 8 असं काढतो. हे 3 कटलं, उजव्या साईडला 3 कटलं. इथं काय राहिलं बाळा? 7. इकडे काय राहिलं बाळा? 5-4-20. म्हणजे ए आणि बी ची किंमत किती आली बाळा? 7:20. किती आली बाळा? 7:20. ए ची किंमत किती आहे बाळा? 7. डी ची किंमत किती राहिली? 20. आता गुणाकार 7 दोन्ही किती राहिली? 14. गुणोत्तर 20 त्रिक किती राहिली? 60. बेक बे 20-14. बेक बे बेत्रिक 6. आन्सर किती आला बाळा? 7 गुणोत्तर 30. 7 गुणोत्तर 30. पर्याय क्रमांक सेकंड. नाहीतर इथे येऊन ना आपल्या मागल्यासारखं उड्या मारू नका. ए आणि डी चा गुणोत्तर 7:20 आलं. 7:20 इथं पर्यायामध्ये नाही, हे पण चुकीचं आहे. आपला ए गुणोत्तर डी नाही विचारलं, आपल्याला विचारलं 2 ए आणि 3 डी चा गुणोत्तर विचारले. समजलं मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय? मग सर ए आणि डी ची किंमत इथं ठेवा. 20 त्रिक 60, 7 दोन्ही 14, 2 2 न कटवा, 7:30. पर्याय क्रमांक सेकंड करेक्ट आहे. समजलं? तुम्हाला मर्ज मेथड शिकवलं.
उभी आणि आडवी मेथड थोडंफार माहित झालंय आहे ना. तुम्हाला हळूहळू एक क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. कशाला? होमवर्कला आहे ना. हा 2025 चा लेटेस्ट क्वेश्चन आहे. मी इथं होमवर्कला देऊ बाळा, लिहून घ्या तर लिहून घ्या. असा क्वेश्चन आहे की जेणेकरून तुम्हाला थोडस थोडी पंचायत करू शकते तुमची. बघून घ्या किती जण करू शकतात काय. करू हा. एक होमवर्कला क्वेश्चन ऑप्शन सकट देतो, मग मला तुम्ही आन्सर सांगायचं आहे ना. किती जण पाण्यात आहेत हे कळून जाते. आणखी सुरू झाले बाळे, तुम्हाला बेसिक बेसिक शिकवतोय. पुढे लंबा का ना, काही सोडणार नाही. ऑनलाईनला एवढा फायदा होईल, सुटत काही नाहीये. एक्स्ट्रा आणखी क्वेश्चन वाढवते थोडंफार. बघा हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देतोय आहे ना. इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टार मार्क करा. 24-25 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 होमवर्क असेल. लावा तुम्ही दिवसभर. तुमच्या आसपास मास्तर कोणी असेल त्यांना पण विचारून त्यांची पण बुद्धी खाऊ शकता तुम्ही. 3-7 गुणोत्तर 5-7 व क्यू गुणोत्तर आर गुणोत्तर 2-5 असं दिले. तर पी क्यू आर चा गुणोत्तर किती? विचारले क्यू आर. 3/5 9/15/28 2/7 3/5 2/5 3/5 5/7 3/4. मी ज्या पोरांसाठी सांगतोय, जे पोरं खरंच एमपीएससी सिरियस आहेत है ना, गटकर किंवा गडव है ना, यांच्यासाठी हा चांगला क्वेश्चन आहे. कधी ना कधी हा क्वेश्चन पडणारच आहे. ज्या दिवशी पडेल, हा पडलेला क्वेश्चन आहे ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. पण है ना, गट तुला आणखी विचार नाही, हा क्वेश्चन पडू शकते बा. स्टार मार्क करून ठेवा. चांगला क्वेश्चन आहे. बघा तुम्ही दिमाग लावा, त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे बा. इथं थांबूया है ना. तुम्हाला मी 15 मिनिट अगोदर घेतलं होतं. 15 मिनिट 1-1 तासाचा सेशन ठेवूया. हळूहळू वाढूया है ना. हळूहळू वाढूया है ना. ठीक आहे. एवढं मोर दॅन इनफ आहे. हे क्वेश्चन तुम्हाला उद्या करून आणायचं आहे. उद्या आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. दररोज होणार है ना, दररोज लेक्चर होणार. ठीक आहे बा. ऑनलाईन लेक्चर दररोज 9 वाजता आपापले पेन पेपर घेऊन घ्यायचं. शक्यतो मी युट्यूब लिंक जर तुम्ही म्हणत असेल तर हा बोला काय म्हणताय. हा बोल कुणाला. ते ही बॅच सर त्या दोघांना दिल्या माझ्या ते भाच्याला आणि ह्याला दिले ठीक आहे ना. हे पण ठीक दिले. आहे त्यांना सांगतो त्यांना कसं लक्षात नाही त्यांच्या होते त्यामुळे आलेलं नाही त्याच क्लास. नाही येतील. लिंक सांगतो त्यांना. ओके. ओके.